नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे। मित्रांनो, गेल्या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती चाललेली आहे, कुठे चाललाय महाराष्ट्र, तर तुम्हाला सुद्धा कुठेतरी चिंता वाटत असेल। गेल्या 4 महिन्यातल्या ज्या काही घटना घडतायत, त्या घटना पाहून तुम्हाला सुद्धा रोज रात्री झोपताना चिंता वाटत असेल की बाबा आता झोपते, उद्या काय दिवसभर ऐकायला मिळणार आहे, किंवा टीव्ही लावताना सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की बाबा टीव्ही लावल्यानंतर काय बघायला मिळते, काय ऐकायला मिळते, किंवा सोशल मीडियावर सुद्धा आपण फेसबुक ओपन करतो त्यावेळेलाही तुम्हाला चिंता वाटत असेल की नवीन काय घडलं आहे का। गेल्या 4 महिन्यामध्ये ज्या काही लागोपाठ घटना घडलेल्या आहेत त्या घटनांच्यामुळं समाज मन एकदम सुन्न झालेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर जे काही हत्या घडलेल्या आहेत ते तुम्हालाही माहिती आहे। आता मी त्याचा सगळ्यांचा उल्लेख नाही करणार इथं, परंतु ज्या काही गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत, नंतर ते स्वारगेट बलात्कार प्रकरण असेल किंवा कालची नागपूरची दंगल असेल, ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्र हा असा कधी होता का, म्हणजे महाराष्ट्राला एक ऐतिहासिक म्हणजे पार्श्वभूमी आहे। महाराष्ट्राला इतिहास आहे, हा संतांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। ही एक देवभूमी आहे आणि ह्या देवभूमीमध्ये हे सैतान अचानक असे कुठून उगवलेत आणि एवढे का पिसाळलेत ते, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं अत्यंत क्रूर पद्धतीनं मारलं। म्हणजे अगदी समाज मन हळहळलं तो चित्रपट बघितला तेव्हा। संभाजी महाराजांची हत्या क्रूरपणे झाली हे ऐकून होतो आपण, वाचून होतो, पण ज्या वेळेला आपण प्रत्यक्षात ते चित्रफितीद्वारे ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला आपल्याला कळलं की क्रूर कशाला म्हणतात। आणि हे कुठंतरी ह्या गोष्टी खोलवर रुजल्या गेल्या की म्हणजे अशा पद्धतीनं हत्या होऊ शकते का। परंतु त्या हत्येला म्हणजे औरंगजेबानंही लाजावं अशा पद्धतीनं संतोष देशमुखांची हत्या केली गेली आणि अगदी औरंगजेब असता तरी त्यानेही शर्मेनं मान खाली घातली असती, इतक्या क्रूर पद्धतीनं ही हत्या केली गेली। म्हणजे ती हत्या असेल, त्याच्यानंतरच्या झालेल्या काही हत्या असतील, ह्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे असं म्हणण्याचं धाडस होईल का कुणाला। ह्या ज्या काही लागोपाठ घटना घडतायत महाराष्ट्रामध्ये, ह्या घटनांच्यावरच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। तर मित्रांनो, मी स्वागत करतो तिसरा डोळा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मला खात्री आहे तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे, परंतु आज नवीन काही मित्र जे ह्या चॅनलवर प्रथमच आलेले त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनाही विनंती करतो की तिसरा डोळा हा यूट्यूब चॅनल आपण ऑल पर्यायावर टिकमार्क करून सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, काल नागपूरमध्ये सुद्धा दंगल घडली आणि त्या दंगलीमध्ये जमावानी खूप वाहनं वगैरे पेटवून देण्यात आली आणि पोलिसांच्यावर हल्ले झाले, त्याच्यामध्ये 2-3 पोलीस जखमी झाले, काही पोलिसांच्यावर वार झालेत असंही कळतंय तिथं। म्हणजे ज्या राज्यामध्ये पोलीस सुरक्षित नाही आहेत, तिथली जनता सुरक्षित नाही आहे, त्या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे असं आपण म्हणू शकतो का। गुंडांचा ज्या वेळेला पोलिसांच्या वर्दीला हात लागतो त्यावेळेला समजायचं की कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे। गुंडांचे हात ज्या वेळेला पोलिसांच्यावर उगारले जातात त्यावेळेला समजायचं की सैतान पिसाळलेत आणि हे कायद्याला आव्हान देत आहेत। कुणीतरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस साहेबांना खडबडून जागं केलं पाहिजे, हलवून जागं केलं पाहिजे की साहेब आत्तापर्यंत जनतेला त्रास होत होता, आता ज्यांनी जनतेचे रक्षण करायचं त्या पोलिसांच्यावरच आता गुंड जर हात टाकायला लागलेत, त्यांच्यावरही वार व्हायला लागलेत, ते सुरक्षित नाही आहेत, तर कुठंतरी राज्यातली कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे आणि काहीतरी आता ॲक्शन घ्या, जागे व्हा आणि ॲक्शन मोडवर या। जिथं पोलिसांच्यावर हल्ले केले जातात, आज बीडसारख्या जिल्ह्यामध्ये पोलिसांना त्यांचं नाव लपवून, त्यांचं आडनाव लपवून काम करावं लागतंय। म्हणजे त्या पोलिसांना सुद्धा त्या वर्दीवरची नेमप्लेट बदलताना काय यातना झाले असतील, काय विचार केला असेल त्यांनी। ज्या वर्दीला गुंडांनी घाबरायला पाहिजे तर पोलिसांनाच उलट आता नावं लपवावी लागतात। म्हणजे ह्या गोष्टीमुळे पोलिसांचं मानसिक खच्चीकरण झालं नसेल तरच नवल, आणि हे अपयश आहे, हे गृह मंत्रालयाचं अपयश आहे, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे। ही शर्मेची बाब आहे। म्हणजे पोलिसांना सुद्धा जर समजा आपले नावं लपवून काम करावं लागत असेल तर याचा अर्थ कुठंतरी गुन्हेगारी जगत हे वर्चस्व गाजवतंय पोलिसांच्यावर, कुठंतरी ते कायद्याला आव्हान देते, पोलिसांना आव्हान देते, सरकारला आव्हान देते, हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे। गेल्या 4 महिन्यामध्ये ज्या काही घटना घडल्यात महाराष्ट्रात ह्याच्यावर गृहमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। कुठंतरी त्यांनी 1, 2, 3, 4 तास एकटं बसून मानसिक म्हणजे त्यांनी चिंतन करायला पाहिजे की काय गेल्या 4 महिन्यात घटना घडल्यात आणि आता आपल्याला काय करावं लागेल ह्या घटनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी। म्हणजे दंगलीत जर पोलिसच मार खात असतील तर जनतेने अपेक्षा ठेवायच्या कुणाकडून। एवढी तर वेळ येऊन द्यायला नाही पाहिजे की म्हणजे खाकी पुढं पळते गुंड मागं लागलेत, अशी परिस्थिती यायला नाही पाहिजे। परिस्थिती हाताबाहेर चालली हे कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी आणि सत्तेत असलेल्या 3ही पक्षांनी लक्षात घ्यावे। 3ही पक्षांनी म्हणतोय मी,
ही जबाबदारी मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून फक्त देवेंद्र फडणवीसांचीच आहे अशातला काही भाग नाही आहे. जबाबदारी मोठी त्यांची आहे, परंतु ह्यासाठी सत्तेतले तीनही पक्ष तेवढेच जबाबदार आहेत. आणि हे कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विसरतोय असं वाटतंय. कारण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी हे सरकारवर आरोप करतायत. सरकारवर म्हणजे कालच्या दंगली संदर्भामध्ये आरोप केले असतील किंवा इतर कुठल्या गोष्टी संदर्भामध्ये, पण ज्या वेळेला सरकारमध्ये राहून तुम्ही आरोप करताय याचा अर्थ काय होतो? अर्थ काय होतो याचा? म्हणजे तुम्हाला जबाबदारीचं भान नाहीये. तुम्ही सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना कसे प्रश्न विचारू शकता? हा विचारू शकता तुम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, मीडिया पुढे कसे विचारू शकता तुम्ही? आणि जर तुम्हाला वाटत असेल की कुठेतरी सरकार चुकतंय, तर मग ह्या सरकारमध्ये तुम्ही का आहात? सुरुवात कुठून झाली ह्याचा तरी मिटकरींनी विचार करावा. तुमच्या पक्षाच्या एका नेत्याने मंत्रिपदाचा राजीनामा का दिला ह्याच्यावर काय बोलणार आहे की नाहीत मिटकरी साहेब? सत्तेत राहून तुम्ही सरकारवर आरोप करायची कुठली नवीन पद्धत आहे? ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रातलं वातावरण आहे त्याच्यावरून फडणवीस साहेबांना विनंती करावी वाटते की ॲक्शन मोडमध्ये या आणि कुठंतरी ह्या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथं वावगं गोष्टी केलेल्या खपवून घेतल्या जाणार नाहीत हे दाखवून द्या. तुम्ही फक्त तोंडी इशारे देऊ नका, कडक कायदेशीर कारवाई केली जाईल वगैरे. ह्या गोष्टी नुसत्या तोंडी नको आहेत, त्या कृतीतून दिसायला पाहिजेत. परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. पाठोपाठी गुन्हेगारीच्या घटना घडत असताना कुठेही याच्यामध्ये असं जाणवत नाही की सरकारचा किंवा पोलिसांचा किंवा कायद्याचा कंट्रोल आहे या सगळ्या गोष्टीवर. हे सगळं आउट ऑफ कंट्रोल गेलेलं आहे, आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे या सगळ्या गोष्टी. या अशा वातावरणामध्ये तुम्ही काय महाराष्ट्राचा विकास करणार आहे आणि कुणासाठी करणार आहे आणि कोण त्याचा लाभ घेणार आहे त्या विकासाचा? म्हणजे गुंड प्रवृत्तीची लोक एवढी का अशी पिसळलेत? म्हणजे हत्या करून त्याचे व्हिडिओ बनवले जात आहेत आणि हत्या करणारे बिभत्सपणे हसून त्या केलेल्या हत्येचं सेलिब्रेशन करतायत. आणि हत्या करतानाचा व्हिडिओ बनवणं हे पोलिसांना आणि कायद्याला चॅलेंज आहे, गृहमंत्रालयाला चॅलेंज आहे, सरकारला चॅलेंज आहे. सरकारचे गृहमंत्रालयाचे आबरू वेशीवर टांगले त्या गुंडांनी. जे लोक इथं हत्या करताना जे व्हिडिओ बनवतायत तर बिभत्सपणे हसतायत. हे फोटो ज्या वेळेला बाहेर आले तेव्हा अख्खा महाराष्ट्र रडलाय, संताप व्यक्त केलाय महाराष्ट्रानं. कसं म्हणायचं ह्याला कायद्याचं राज्य आहे? म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की बाबांनो हे सगळ्या गोष्टी थांबवा. आता पोलिसांना कुठंतरी अधिकार द्या, त्यांना मोकळेपणाने कारवाई करू देत. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण राजकीय हित नका बघू. प्रत्येक ठिकाणी रिलेशन बघू नका, जात बघू नका, धर्म बघू नका. गुंड असतील त्यांना कुठेही जात आणि धर्म नसतो, त्यांचा कुठलाही धर्म नसतो आणि जात नसते. जे गुंड आहेत, जे दोषी आहेत त्यांना कायद्याने शिक्षा करा, पण लवकरात लवकर करा. पण ह्याच्यामध्ये कुठेही निरपराध लोकांचे जे जीव जात आहेत ते वाचवा, कारण गेलेले जीव परत येत नाही आहेत. एखादा जीव जातो त्याच्याबद्दल 2-3 महिने हळहळ व्यक्त केले जाते, त्याला कुठंतरी सरकारी तुटपुंजी मदत मिळते. 2-3 महिन्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातात. पण ज्या कुटुंबाचा कर्ता पुरुष जातोय त्याच्या मागे त्याची बायको असते, मुलं असतात, त्याच्या वृद्ध आई वडील असतात. ह्यांनी कुणाच्या भरोश्यावर जगायचं? त्यामुळं साहेब हे जाणारे जीव थांबवा. झाला एवढा प्रकार पुरेसा आहे. आता कुठंतरी ॲक्शन मोडवर या आणि हा महाराष्ट्र स्वच्छ करा. पोलिसांना सर्वाधिकार द्या. पोलिसांच्या मध्ये ती क्षमता आहे. त्यांना जर पूर्ण अधिकार दिले तर हा महाराष्ट्र स्वच्छ एका आठवड्यात करतील ते, एका आठवड्यामध्ये. आणि हिंमत नाही होणार परत एक चापट मारण्याची सुद्धा कुणाला. एवढे आपले पोलीस कर्तव्यगार आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या पद्धतीने जर हँडल केल्या आणि पोलिसांना अधिकार दिले आणि तुम्ही स्वतः लीड घेतला ह्या गोष्टीमध्ये, तर ह्या गोष्टी अवघड नाही आहेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, पक्षातल्या म्हणजे सरकारमधल्या तिन्ही पक्षांना अगदी हात जोडून विनंती आहे की ह्याच्यामध्ये कुठेही राजकीय स्वार्थ न बघता, एकमेकाचं हित न बघता महाराष्ट्र स्वच्छ करा. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितपणे हा व्हिडिओ लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यायावर टिकमार्क करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.